नमस्कार पेन्शनधारकांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी आली आहे। तुम्ही कोणत्याही बँकेतून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर आता तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आली आहे। कारण आता नवीन सरकार निवडून आल्याने सरकारी पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यासंदर्भात सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे। काल एक बैठक झाली, त्या बैठकीत नवीन होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत तब्बल इतकी पेन्शन वाढवणार असल्याचे घोषित केले आहे। त्यामुळे बघा आता तुमची पेन्शन नक्की किती वाढणार आहे। प्रत्येकाच्या वयानुसार आणि तुम्ही जे रिटायरमेंट झाला त्याच्यानुसार तुमची पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। बघा एक सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। तुमची पेन्शन नक्की किती वाढणार लक्ष देऊन बघा। जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी उचलून धरत मागच्या काळात अनेक निदर्शने झाली। त्यानंतर आता राज्य शासन एका नव्या निर्णयावर पोहोचलं आहे। बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा ठरलेल्या पेन्शन प्रश्नावर आता तोडगा निघाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्य शासनाने घेतलेल्या अतिशय महत्त्वाच्या निर्णयामुळे आता मोठ्या वर्गाला यामुळे दिलासा मिळणार असून निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना याचा थेट आता फायदा मिळणार आहे। बघा तुम्ही जर कोणत्याही बँकेतून किंवा कोणत्याही तुमची जी पहिला नोकरी होती, जर सरकारी नोकरीतून तुम्हाला जर पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला आता पेन्शन वाढणार आहे। त्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे। तुम्हाला समजावून सांगतो की आता तुम्हाला नक्की पेन्शन किती वाढणार आहे। बघा राज्य शासकीय निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात म्हणजेच पेन्शनच्या रकमेमध्ये 20 ते 100% वाढ करण्याचा निर्णय अखेर राज्य शासनाने घेतला आहे। या निर्णयाचा लाभ 80 लाख निवृत्त अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आता मिळणार आहे। राज्य शासनाच्या निर्णयानुसार हा बदल सरकार स्थापन झाल्या होणार आहे। बघा तुम्हाला सरकार स्थापन झाल्या तुम्हाला ही पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये वाढीव पेन्शन मिळणार आहे। बघा कोणता निर्णय झाला आहे आणि तुम्हाला किती पेन्शन वाढीव मिळणार आहे याच्या संदर्भात सगळ्यात मोठा आनंदाचा निर्णय तुमच्यासाठी आहे। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या पेन्शन योजनेप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारकांना वाढीव निवृत्ती वेतन मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती। अखेर ही मागणी मान्य झाल्यानंतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि समस्त कर्मचारी वर्गाकडून शासनाचे आभार मानण्यात येणार आहे। शासनाने आता तब्बल इतक्या रुपयांची पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतलाय। बघा आता अनेक जणांची आंदोलन झाली होती की पेन्शन वाढवा, परंतु आता नवीन सरकार आल्यामुळे जो पहिला निर्णय घेतलाय तो लाडक्या बहीण संदर्भात घेतला आहे आणि दुसरा जो निर्णय घेतला आहे तो म्हणजे तुमची पेन्शन वाढवण्यासंदर्भात अखेर निर्णय घेतला आहे। मग तुमची पेन्शन नक्की किती वाढल्या, तुमच्या वयानुसार तुम्ही कधी रिटायरमेंट झाला त्याच्यानुसार तुमची पेन्शन वाढवली आहे, किती वाढवली आहे, किती रुपये तुम्हाला पेन्शन वाढवून मिळणार आहे याची सविस्तरपणे माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। बघा नक्की अपडेट काय आले आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF अंतर्गत किमान पेन्शनचा मुद्दा आज देशभरात चर्चेचा विषय बनला होता। एका बाजूला पेन्शनधारकांच्या मागण्या होत्या तर दुसऱ्या बाजूला सरकारने EPFOची आर्थिक मर्यादा होती। या गुंतागुंतीच्या समस्येचे निराकरण कसे करावे हा महत्त्वाचा प्रश्न आज सर्वांसमोर उभा राहिलेला होता। अखेर या प्रश्नाला उत्तर मिळाल्याने पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। बघा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आली आहे, कारण आता तुम्हाला जे काय असेल ती तुमची पेन्शन वाढीव झालेली आहे। नक्की किती झालेली आहे या संदर्भात एक नवीन अपडेट शासनाकडून आले आहे। या संदर्भात तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। बघा आता सध्याच्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी EPF ही एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे। या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही योगदान देणे बंधनकारक आहे। मात्र सध्याचे पेन्शनचे दर अपुरे असल्याची टीका होत होती। विशेषतः महागाईच्या वाढत्या काळात किमान पेन्शनची रक्कम अपुरी पडत असल्याचे चित्र दिसून आल्याने अखेर पेन्शन वाढवण्याबाबतचा निर्णय अखेर झालेला आहे। बघा आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, काही जणांची पेन्शन ही कमी पडत होती, त्यांना औषध गोळ्याला त्यांचं घर खर्च भागत नव्हता, त्यामुळे अनेक जणांनी आंदोलन सुद्धा केली होती। त्या संदर्भात अखेर नवीन सरकार आल्याने आता तुम्हाला शासन निर्णय जो झालेला आहे तो महत्त्वाचा झालेला आहे, ज्यातून तुम्हाला आता वाढीव पेन्शन बाबत एक नवीन अपडेट आलेलं आहे। त्याच्या संदर्भात तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमच्या वयानुसार किती पेन्शन वाढणार आहे, तुम्हाला किती पेन्शन वाढवून दिली जाणार आहे या संदर्भात एक नवीन अपडेट आलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो। तत्पूर्वी नवीन ही अपडेट काय आले आहे, माहिती काय आले ते तुम्हाला समजावून सांगतो। बघा पगाराच्या किमान 10% पेन्शन फंड असावा ही मागणी महत्त्वाची होती। सध्या असलेली मर्यादा वाढवून कर्मचाऱ्यांच्या पगारानुसार योगदान ठरवले जावे। सरकारचे योगदान सध्याच्या 1.16% वरून किमान 2% पर्यंत वाढवले जावे। हे वाढीव योगदान पेन्शन रक्कम वाढवण्यास
मदत करेल. नियोक्त्यांचे योगदान वाढवणे आवश्यक आहे. कोणत्याही मर्यादेशिवाय हे योगदान पगाराच्या किमान 10% असावे अशी मागणी पेन्शनधारकांनी केली होती. बघा, ही पेन्शनधारकांची मागणी अखेर मान्य झाली आहे. त्यामुळे तुम्हाला पेन्शन आता किती नक्की वाढवून मिळणार आहे याच्या प्रतीक्षेत तुम्ही आता सर्वजण आहात. त्याची माहिती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. नवीन काय अपडेट आले याची सविस्तरपणे माहिती तुम्ही पाहत आहात. त्यामुळे तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेले आहे ते सांगतो बघा. सध्याच्या फ्रेमवर्कमध्ये APS योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना 15,000 रुपयांची मर्यादा आहे. या कमाल मर्यादेमुळे पेन्शनधारकांना अनेक वर्षापासून खूप कमी पेन्शन मिळत आहे. कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयात या संदर्भात एक नोट प्राप्त झाली आहे. त्यात आंदोलनाचा इशाराही आहे. जेव्हा एखादा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा म्हणजे EPF सदस्य होतो त्यामुळे तो EPSचाही सदस्य होतो. बघा, कर्मचारी मूळ पगाराच्या 12% वाटा PF मध्ये जातो. कर्मचारी व्यतिरिक्त हा भाग मालकाच्या खात्यात देखील जातो. परंतु नियोक्त्याच्या त्याच्या योगदानाचा एक भाग EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केला जातो. EPS मध्ये मूळ वेतनाचे योगदान 8.33% आहे. तथापि पेन्शन पात्र वेतनाची कमाल मर्यादा 15,000 रुपये आहे. अशा स्थितीत दरमहा जास्तीत जास्त तुम्हाला 1250 रुपये तुम्हाला वाढ करता येईल असे सुद्धा वरून नवीन अपडेट आले आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त आता तुम्हाला 1250 रुपये तुम्हाला वाढवण्यात येईल. काही कर्मचाऱ्यांच्या वयानुसार रिटायरमेंटनुसार हे वाढवण्यात येईल. परंतु जे निमशासकीय कर्मचारी आहेत त्यांना 1250 रुपये तुम्हाला वाढवून देण्यात येईल असे सांगितले आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आली आहे. तुम्ही आता अपडेटही पाहू शकता. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. बघा, आता वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला पेन्शन मिळते. तुम्हाला पण माहीत आहे 50 वर्षानंतर आणि वयाच्या 58 वर्षापूर्वी पेन्शन घेण्याचा पर्याय म्हणजे कमी झालेली पेन्शन पहिली पेन्शन घेतल्यावर मिळेल. यासाठी फॉर्म 10D भरावा लागेल. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शन मिळते. जर सेवेचा इतिहास 10 वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांना वयाच्या 58व्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय आता मिळणार आहे असे सुद्धा अपडेट आलं आहे. बघा, आता कोणत्या कर्मचाऱ्यांना या शासनाचा निर्णय लागू होणार आहे या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आहे. बघा, कोणाला लागू असेल हा शासन निर्णय. बघा, राज्य शासकीय आणि जिल्हा परिषद मान्यता तसंच अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठ यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये, पंचायत समिती, कृषी विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हा शासन निर्णय लागू असेल असं सुद्धा सांगण्यात आले. बघा, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किती तुमचं जे काय असेल ते पेन्शन वाढणार या संदर्भात सविस्तरपणे बातमी सांगतो. बघा, वरील विभागामधून राज्यात सेवानिवृत्त अधिकारी आणि जवळपास 7 लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 10% ही निवृत्ती वेतनधारकांचं वय 80 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असल्याची माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी दिली. बघा, आता तुम्हाला किती पेन्शन वाढणार आहे. बघा, कशी असेल वाढीव निवृत्ती वेतनाची आकडेवारींनी विभागणी. बघा, 100 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या 100% निवृत्ती वेतन वाढवणार आहे. 95 ते 100 वर्ष यामध्ये 50% निवृत्ती वेतन वाढ असणार आहे. 90 ते 95 वर्ष यासाठी 40% निवृत्ती वेतनात वाढ असणार आहे. 85 ते 90 वर्षे वय असणाऱ्यांना 30% निवृत्ती वेतनात वाढ असणार आहे. 80 ते 85 वर्षे वय असणाऱ्यांना 20% निवृत्ती वेतनात वाढ असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या सविस्तर माहितीबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. व अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.